महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज अधिवेशनाचा 5वा दिवस, पाहुयात विजय वडेट्टीवार काय म्हणाले ते। आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली। वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्य मंत्र्यांचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर, होल्डिंग, 5000 डॉक्टर, 250 एम्ब्युलन्स, सरकारने जो गाजावाजा केला, या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केलाय, त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली, त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला। डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही। यांच्या 250 एम्ब्युलन्स आणि 5000 डॉक्टर कुठे होते माहित नाही। सेवा करताना सगळे खासगी डॉक्टर तिकडे सेवा करत आहेत, परंतु या ठिकाणी मात्र रुग्णवाहिका नाही। आरोग्य मंत्र्यांचे आणि सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेत वारीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी। हिंदू धर्माचे मालक स्वतः झाल्यासारखे सगळे वागतायत आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला। असे अनेक वारकरी आपला जीव गमवत आहेत, पण तिथे कुठेही व्यवस्था दिसत नाही। हा मृत्यू कशामुळे झाला? आम्ही एवढा करोडो रुपयाचा खर्च त्या वारीच्या संदर्भात दाखवत आहे सरकार आणि सांगताय की आम्ही एवढे पैसे खर्च केले, तेवढे पैसे खर्च केले, मग पुढे शुद्ध हे याचा मृत्यू होण्याचं कारण त्याला शुद्ध पाणी मिळालं नाही आणि म्हणून या वारकऱ्याला जीव गमवावा लागला। वेळेवर उपचार होऊ शकला नाही। 250 एम्ब्युलन्स, 5000 डॉक्टर, कुठेही व्यवस्था, आणि म्हणून किमान या वारकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका, कारण हा सरकारच्या अव्यवस्थेचा वारकरी बळी गेलेला आहे, तो सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि याच्या कुटुंबाला योग्य ते मदत करावी अशी आमची मागणी। वारीवरून दोन पक्षांमध्ये क्रेडिट वॉर सुरू झाल्याचं दिसून येतं का? कारण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले होते आणि मुख्यमंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न एकमेकांकडून होत आहे सत्तेतल्या पक्षांकडून असं वाटतं। वारी ही पंढरपूरची संत तुकोबाणी व चोखोबाणी सगळ्यांच्या या एकात्मतेच्या साठी ही वारी त्यांनी सुरू केली। संतांचे विचार समाजाला जोडणारे होते, कधी समाजाला तोडणारे विचार संतांचे नव्हते आणि ही वारी परंपरा खरं तर अस्पृश्यता, आणि मी त्या दिवशी पण सांगितलं की समाजातील अनिष्ट रूढीवर घाव घालण्यासाठी, माणूस म्हणून माणसाला एकत्र आणण्यासाठी ही वारी त्या काळात संतांनी सुरू केलेली वारी होती। पण त्याला कालांतराने काल पाहिलं आपण काही बोलघेवळे सभागृहात काय विषय मांडला आणि कशा पद्धतीने अर्बन नक्षलवाद वगैरे बोलले। मुळात वारी ही कुणाच्या भरोशावर निघत नाही। कोण होतं त्यावेळेस, होते काय हे, यांचा पक्ष होता काय ज्यावेळेस वारीची सुरुवात झाली? ना आमचा पक्ष होता ना यांचा पक्ष होता। मग आता श्रेयाची लढाई कशासाठी? सेवेची लढाई असली पाहिजे, पण सेवा सोडून या सरकारमधील या दोन पक्षांनी सेवा सोडून श्रेयाची लढाई सुरू केली। हे निश्चित हे दुर्दैव आहे। अरे सेवेसाठी जा, थकल्या भागल्यांचे पाय चेपा, यांची सेवा करा, मग आशीर्वाद मिळेल। श्रेयासाठी लढाल तर खड्ड्यात जाल, हे लक्षात घेतलं पाहिजे। दुर्दैव आहे, मतांच्या लाचारीपणामुळे हे कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचं एक उदाहरण आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।